पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये अजित पवारांविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मास मूव्हमेंटचे भाई जगताप यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुण्यातली ही दृश्य आहेत। पवारांविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी यावेळी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। हातात फलक घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। हे आंदोलन सध्या सुरू आहे पुण्यात अजित पवारांविरोधात आणि झी 24 तासनं जो जमीन गैरव्यवहार पुढे आणलेला आहे त्या व्यवहाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हे आंदोलन सध्या सुरू आहेत। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, पुण्यात अजित पवारांविरोधात हे आंदोलन सुरू आहे। हो, आंदोलन सुरू आहे। आता बघू शकतो ही संघटना जी आहे काय अजित पवारांना विरोध करण्यासाठी आलो, त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन का केलं? आंदोलन करण्याची भूमिका काय आहे तुमची? कारण का कायदेशीर मार्गाने सगळं सुरू आहे, व्यवहार हा रद्द करण्यात आलेला आहे आणि तुम्ही आता आंदोलन करायला बसलाय। आमचं म्हणणं की आजपर्यंत ज्यांनी जमीन लाटली त्यांनी काही परवानगी घेतली नाही जमीन लागते। हा व्यवहार रद्द झालाय आता कायदेशीर दृष्ट्या, पण ऍक्टिव्हिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। परत गुन्हा दाखल करा। तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती? आम्ही काल केली ना मागणी। काल आम्ही पीआयला क्राईम पीआय मुंडा पोलीस स्टेशन आता तुम्ही कुठून आलात नेमके? नाव काय? आमची संघटना मास मूव्हमेंट संघटना आहे। अध्यक्ष मी भाई जगताप, पुणे शहरात आम्ही सगळे कार्यकर्ते आलोय। कुठल्या कार्यक्षेत्र? भवानीपेठ। आपण हे पाहतोय किती लोक आले? आम्ही 30 एक लोक आहेत। आम्ही 30 सगळ्या जमिनी सरकारचीच आहेत। महारत्नाच्या जमिनी या दिलेल्या आहेत लोकांना हे करायला। पण बघू शकतो हे जे भाई जगताप कार्यकर्ते आहेत, मास मूव्हमेंट नावाची त्यांची संघटना आहे। ते त्यांचे 15-20 कार्यकर्त्यांना घेऊन आले इथं राष्ट्रवादीच्या कार्यालयावर। डायरेक्ट त्यांनी येऊन इथं ठिय्या आंदोलन सुरू केले। कार्यालयासमोरच्या चौकात पोलिसांनी चार बाजून त्यांना कॉर्डन अप केलं। सगळं त्यांचं आंदोलन हे एका अर्थाने एका कोपऱ्यात केलंय। थोडं ट्रॅफिक जाम निश्चितच आहे इथं, पण वाहतूक सुरू आहे। एका अर्थाने आज अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात आले, घोटाळा सगळं समोर आल्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादीनं हे सगळं आंदोलन अजितदादांच्या विरोधात सगळं आंदोलन सुरू केले। साधारण 15-20 कार्यकर्ते असतील, त्यांनी हे सगळं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं मागणी हेच आहे की अजित पवारांची आता शांततेत सांगा मला काय तुमची मागणी आहे। आणि तुम्ही अचानक एकदम प्रकाश होत आले सगळ्याचे। मुंडा भागामध्ये 43 एकर जागा आहे महारत्नाची। ती जागा पार्थ पवारांनी 43 एकर जागा ती पार्थ पवारांनी लाटलेली। तर पार्थ पवारती ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। उपमुख्यमंत्री आता व्यवहार रद्द झाला असं त्यांचा दावा आहे। जर एखाद्याने मर्डर केला, खून केला आणि एखाद्याने चोरी केली, त्यांनी 50 लाखाची चोरी केली आणि त्यांनी 50 लाख आणून दिले परत, त्याला पोलीस अटक करत नाही का? तरी गुन्हा दाखल होत नाही का? तसं पार्थ पवारांनी जमीन चोरलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जमीन जर दिली असं व्यवहार झाला असता पण गुन्हा दाखल झाले गुन्हा दाखल आहे तुमची मागणी? हो, गुन्हा दाखल हवा। पार्थ पवार गुन्हा दाखल झाला नाही झाला तर नाही गुन्हा दाखल झाला तर पुणे जिल्ह्यामध्ये यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करू। उग्र आंदोलन करू। आता तुमच्या आंदोलनात स्वरूप काय नेमकं? आता आम्ही ठिय्या आंदोलन केलंय। भविष्यामध्ये आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यामध्ये आंबेडकर समाज फिरून येणार, आम्ही फिरून येणार। तुमची संघटनेचं नाव काय? पुण्यातल्या मास मूव्हमेंट संघटना आमची। कुठल्या भागात तुमचं? काशवाडी, भवानीपेठ। आतापर्यंत तुमची महार वतन आंदोलनासाठी आतापर्यंत यापूर्वी तुम्ही काही मागणी केली होती शासनाकडे? नाही, अजूनपर्यंत नाही केला मी। पहिल्यांदाच हो, पहिल्यांदाच। तर हे होते भाई जगताप, हे भवानी पेठेतले कार्यकर्ते आहेत। मास मूव्हमेंट त्यांची संघटना आहे आणि त्यांनी हे बघा निवेदन दिलेलं आहे। पोलिसांनी नोटीस दिली आंदोलन का केलं म्हणून, विना परवानगी। आता तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिली, आता होऊ शकते नोटीस याच्यापूर्वी पण माझ्या खूप गुन्हे दाखल झालेत। मी या नोटीसला अटकला गुन्ह्याला घाबरत नाही। आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते आहेत। आमचा संघर्ष पूर्वीपासून आलेला आहे। आम्ही आमच्या नेत्यांवरती कार्यकर्ते त्यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेत। आम्ही अटकला जेलला घाबरत नाही। आता तुमच्यासोबत कोणी कोण मालक आहेत कमी येत ना? गायकवाड प्रदीप या पुढे, मालक पुढे या जरा। कोण आहे मालक? कोण आहे जमीन मालक? पुढे जरा, पुढे काय मागणी काय? आमची मागणी जसं माझं नाव प्रणिल कांबळे,
माझी आहे त्यामध्ये हिस्सेदार आहे. मागणी अशी आहे की सर्वे नंबर 88 मुंडवा. मागणी अशी आहे की सरकारने जो ताबा आहे त्याचा करार संपलेला आहे, त्यामुळे त्यांनी सरकारने ताबा सोडावा. वातनाची जमीन आईचा हिस्सा आहे. नाव काय? राणी अशोक कांबळे, राणी अशोक गायकवाड आईचं इथलं नाव आहे आणि इथलं नाव राणी विकास कांबळे. बघा, एक त्यांच्यासोबत हे आलेला ते मूळ कुल वतनदार आलेला आहे. त्यांना घेऊन हे सगळे 15-20 कार्यकर्ते अचानक अजितदादांच्या कार्यालयासमोर धडकले, पण पोलिसांनी वेळीच त्यांना इथं अडवलं, म्हणून त्यांनी इथं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. थोडक्यात आज अजितदादा हे सगळ्या घोटाळ्यासमोर, हे सगळं जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आले आणि सकाळपासून पक्ष कार्यालयात बसून आहेत. काही पक्षप्रवेश केले, काही बैठका केल्या आणि हे माहीत होताच ही सगळी मंडळी येऊन दडलेली. मास मुवमेंट नावाची त्यांची संघटना आहे, भवानी पेठेतले आहेत सगळे भाईजागताप कार्यकर्ते, आणि हे सगळे येऊन त्यांची मागणी आहे की अजित पवारांवर गुन्हा दाखल व्हावा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारांनी कुठला ॲट्रॉसिटी गुन्हा झाला पाहिजे. का बरं, काय कारण? कारण दलितांच्या जमीन बघून ॲट्रॉसिटी कायदे बसते. ही मागणी त्यांनी मांडलेली आहे आता प्रशासनासमोर. आता प्रशासन पुढे काय करतंय? खरं तर व्यवहार रद्द झालेला आहे, पण गुन्हे दाखल झाले, 2 गुन्हे ऑलरेडी. एक EW कडे तिकडे ट्रान्सफर पण झाला, एक बाहुधन पोलीस स्टेशनला आहे. निषेध करणार म्हणजे अजित पवारांचा विरोध करण्यासाठी हे सगळे इथं मंडळी आलेले आहेत. त्यामुळे अचानक पोलिसांची धावपळ झाली आणि हे आंदोलन एकदम प्रकाश झोतात आलेलं आहे. स्टुडिओ निश्चित. धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार.